नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा. जुन्या भांडणाच्या रागातून 2 जणांना धारधार शस्त्राने मारहाण, दोघांना अटक. जुन्या भांडणाचा राग मनात धरून 4 जणांनी दोघांना धारधार शस्त्र व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती परिसरात घडली आहे. यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दीपक संतोष जाधव वय 23 वर्षे राहणार थेऊर तालुका हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंभू राजेंद्र खवळे वय 23 वर्षे राहणार सर्वे नंबर 316 खुजरे वस्ती हजरबाग दर्ग्यासमोर वैदवाडी हडपसर पुणे सध्या राहणार इंदिरा कॉलनी थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे बाबू उर्फ सुमित संजय लोंढे वय 21 राहणार थेऊर ऋतिक राजू लोंढे व सुनील संजय लोंढे दोघेही थेऊर तालुका हवेली यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शंभू खवळे व सुमित लोंढे या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मारहाणीत दीपक जाधव व राजेश चव्हाण दोघेही राहणार थेऊर तालुका हवेली हे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक व राजेश हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांची वरील 4 जणांशी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून ते दीपक यांच्या काळेवस्ती येथील घरासमोर आले. तेव्हा दीपक व राजेश हे दोघे घराबाहेर थांबले होते. तेव्हा सुमित लोंढे हा दीपक याला तुम्ही लई मोठा भाई झाले का रे असे म्हणाला व शिवीगाळ केली. त्यानंतर बाबू लोंढे याने त्याच्या हातातील धारधार हत्याराने दीपक जाधव यांना मारहाण करून जखमी केले. भांडणे सोडविण्यासाठी राजेश चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व ते निघून गेले. या प्रकरणी दीपक जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शंभू खवळे व सुमित लोंढे याला त्वरित अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवस बुधवार 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 2 जण गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड.